आणि यानंतरची एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपल्यापर्यंत येते। माणिकराव कोकाटे यांनी राजीनामा दिलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटे यांना भोवल्याचं दिसतंय। सध्या माणिकराव कोकाटे यांचं खातं अजित पवारांकडे असणार आहे। आत्ताच्या घडीची अत्यंत महत्त्वाची मोठी ब्रेकिंग न्यूज आपण सध्या पाहतो आहोत। माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे। सदनिका गैरव्यवहार प्रकरण कोकाटेंना भोवल्याचं दिसतंय आणि आता त्यांचं जे क्रीडा मंत्रीपद आहे ते सध्या अजित पवार यांच्याकडे असणार आहे। सातत्यानं कोकाटेंच्या राजीनाम्याबद्दलच्या चर्चा या सुरू होत्या। सध्या ते लीलावती हॉस्पिटलमध्ये उच्च रक्तदाबावर उपचार घेत आहेत, पण सातत्यानं ज्या राजकीय घडामोडी घडत आहेत त्या अनुषंगानं माणिकराव कोकाटे राजीनामा नेमका केव्हा देणार याबद्दल चर्चांना सुरुवात झालेली होती। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा देखील केलेली होती, त्यांची बैठक देखील पार पडलेली होती। या बैठकीमध्येच कदाचित माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासंदर्भात चर्चा झाली असू शकते अशी सुद्धा माहिती सूत्रांकडून मिळतेय। पण माणिकराव कोकाटे यांना सदनिका गैरव्यवहार प्रकरण हे चांगलंच भोवल्याचं दिसतंय। माणिकराव कोकाटेंचं जे क्रीडा खातं आहे ते सध्या अजित पवार यांच्याकडे देण्यात आल्याचं समजतंय, पण माणिकराव कोकाटे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय ही बाब निश्चित आहे। मीनाक्षी म्हात्रे आपल्या प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। मीनाक्षी, माझा आवाज येतोय? निश्चितच अजिंक्य, आपण पाहतोय की मंत्री माणिकराव कोकाटेंचं खातं आता काढण्याची मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे शिफारस केलेली आहे। खरं तर आपण पाहतोय की हे खातं जे आहे माणिकराव कोकाटेंचं खातं जर पाहिलं तर क्रीडा खातं त्यांच्याकडे होतं आणि आता हे क्रीडा खातं जे आहे ते तात्पुरता आता अजित पवारांकडे असणार आहे। आणि असं असताना आपण पाहतोय की ज्या पद्धतीत ज्या सदनिके प्रकरणामध्ये त्यांना शिक्षा सुनावण्यात आली आणि त्यानंतर आपण पाहतोय की ही संपूर्णतः आता माणिकराव कोकाटे यांचा आता राजीनामा जो आहे तो पाहायला मिळतोय आणि हे खातं जे आहे ते सध्या अजित पवारांकडे राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। सध्या तरी आपण पाहिलं तर सकाळपासून माणिकराव कोकाटे यांच्याविषयी अनेक घडामोडी घडत असताना मात्र ज्या पद्धतीत आज हायकोर्टामध्ये देखील सुनावणी पार पडली आणि त्या दरम्यान देखील आपण पाहतोय की शुक्रवारी यावरती विचार जो आहे तो केला जाईल। त्यापूर्वी आपण जर पाहिलं तर माणिकराव कोकाटे हे लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, मात्र त्यानंतर एकीकडे आपण पाहतोय की अनेक चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागल्या, मात्र अजित पवारांनी देखील याविषयी कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती। सध्या जर आपण पाहिलं तर माणिकराव कोकाटेंच्या विषयी ही संपूर्णतः खातं जे आहे ते अजित पवारांकडे राहणार आहे आणि संपूर्णतः जर आपण पाहिलं तर मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांकडे ही संपूर्णतः शिफारस जी आहे ती केलेली आहे। मात्र या शिफारसीनंतर आपण पाहतोय की क्रीडा खातं जे आहे ते अजित पवारांकडेच राहणार असल्याचं सांगितलं जात आहे। एकूणच ह्या सगळ्याच घडामोडी घडत असताना माणिकराव कोकाटे यांच्यावरती टांगती तलवार आहे आणि असं असताना कोणत्याही क्षणी त्यांना अटक करण्याची जी कारवाई आहे ती केली जाऊ शकते। पण त्यापूर्वी माणिकराव कोकाटे जे आहेत ते लीलावती रुग्णालयामध्ये दाखल झाले, त्यांची तब्येत ठीक नसल्याचं सांगितलं गेलं आणि त्यानंतर आपण पाहतोय की सत्र न्यायालयाच्या ज्या शिक्षेनंतर उच्च न्यायालयामध्ये धाव घेण्यात आली, मात्र उच्च न्यायालयात देखील आता शुक्रवारी ही सुनावणी पार पडणार आहे। त्यामुळे एकंदरीतच शुक्रवारी नेमकी काय होतं याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। अजिंक्य, ठीक आहे मीनाक्षी, अशाच आमच्या सोबत जोडलेल्या राहा। आपल्या सोबत सध्या विजय कुंभार आहेत फोन लाईनवरनं, त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। विजयजी, आपण दुपारी देखील या महत्त्वाच्या मुद्द्यासंदर्भात बोललो होतो, पण आता कोकाटेंचा राजीनामा घेतला गेल्याचं समजतं आहे, कारण मुख्यमंत्र्यांनीच राज्यपालांकडे तसं पत्र पाठवलेलं होतं। राज्यपालांचं देखील त्यावर पत्र आता आलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेतला गेलेला आहे हे तर निश्चित आहे। या सगळ्या संदर्भातली तुमची प्रतिक्रिया? हे झालंय असं की आता कोकाटेंनी राजीनामा दिल्यापेक्षा त्यांना हकलून दिलंय असं म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल। विशेषतः ज्यावेळेला असं काही घडतं त्यावेळेस सगळ्या राजकारण्यांना एकतर आजार पण उद्भवतात किंवा हार्ट अटॅक येतो, त्याच्यातलाच हा प्रकार आहे। मुळात खरं तर पहिल्यांदा ज्यावेळेला त्यांना शिक्षा झाली त्याच वेळी नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांचे जे कोणी गॉडफादर आहेत राजकारणातले
त्यांनी लांब ठेवायला हवं होतं, परंतु तसं घडलं नाही. हा कारण बऱ्याचदा असं काही करणं म्हणजे बेकायदा काम करणं हे त्याला डिस्क्वालिफिकेशन न मानता बरेच राजकारणी त्याला क्वालिफिकेशन मानतात आणि त्या माणसाला जवळपास पदोन्नती दिल्यासारखी परिस्थिती होते. तेच नेमकं कोकाटेंच्या बाबतीत घडलंय. आता हायकोर्टानं थोडंसं हे चाप लावल्यामुळे आता कदाचित त्यांचा राजीनामा घेतला जाईल. त्यांनी दिला असेल असं मला आता तरी वाटत नाही, कारण ते अजून त्या हॉस्पिटलमध्ये जमा आहेत. त्यामुळे झालं ते चांगलं झालं, परंतु या जागी कारण ज्या कारणामुळे राजीनामा द्यावा लागला ते काही कारण चांगलं नव्हतं. नैतिकतेच्या मुद्द्यावर हा राजीनामा झालेला नाही, परंतु आता मुख्यमंत्री या नात्याने पुन्हा नगाला नग तसाच देतात की म्हणजे पुन्हा ज्यांच्यावर आरोप होतात त्यांनाच पुन्हा त्या पदावर आणतात की नव्याने एक नैतिकतेचा पाठ लक्षात घेऊन राज्याची आणि इब्रत वाचवण्यासाठी चांगल्या माणसाला तिथे मंत्री करतात हे पाहणं आणखी महत्वाचं. विजयजी, आपला रोख नेमका कुणाकडे, धनंजय मुंडेंकडे आहे का? कारण बातम्या दुपारपासून येत आहेत. आता माझा रोख कुणाकडे हे तुम्ही सांगितलं, त्यामुळे मला त्याच्यापेक्षा वेगळे काही म्हणायचं नाहीये. पुन्हा नगाला नग देण्यापेक्षा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून म्हणजे भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये काहीतरी योग्य चाललंय असा संदेश लोकांपर्यंत गेला पाहिजे, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे. त्या गटाच्या लोकांना काय वाटतं म्हणून मी त्याला मंत्री केलं असं मुख्यमंत्र्यांनी तरी किमान तसं म्हणू नये आणि एखादा चांगला मंत्री ह्या राज्यामध्ये एक चांगला राजकारणी असू शकतो हे दाखवण्याची मला वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही चांगली संधी आहे. पण विजयजी, कुठेतरी मुख्यमंत्र्यांच्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांना म्हणजे माणिकराव कोकाटेंकडे आधी कृषी खातं दिलं होतं, वादग्रस्त वक्तव्य झाली, कृषी खातं काढलं, क्रीडा मंत्रिपद दिलं गेलं, तरीही वादग्रस्त गोष्टी घडतच राहिल्या. आता तर हे प्रकरण देखील जे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे त्या संदर्भातल्या शिक्षेसंदर्भातलं देखील अनेक बाबी समोर आल्या. मग अशा वेळेला तुम्ही जसं म्हणताय तसं मुख्यमंत्र्यांना सुद्धा सरकार क्लीन इमेजचं हवंय, त्याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांनी आता हा राजीनामा घेतला आहे असं दिसतंय. तरी पण भरपूर टीका झाली या सगळ्यावर, सातत्यानं टीका होत होती, त्याबद्दल नेमकं काय वाटतं? हे सगळं झालं टीका झाल्यानंतर घडलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना जर ते आपल्या मंत्रिमंडळात नकोच होते तर ज्यावेळेला पहिला निकाल लागला त्यानंतरच त्यांनी असे लोक घ्यायला नको होते. आता राजकीय गरज वगैरे असे कारण दिलं जाईल, पण त्याहीपेक्षा राज्यातल्या जनतेला काय वाटतं हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता जर केवळ फक्त आमच्यावर दबाव आहे, आमचा गट आहे, त्या गटाचा पाठिंबा पाहिजे म्हणून जर नगाला नग बदली दिला, कारण काय झालं या राजकारण्यांना न्याय व्यवस्थेची कशी कबड्डी खेळायची हे चांगलं माहिती आहे. त्याच्यामुळं असं परत घडू नये, एक चांगला संदेश लोकांपर्यंत जावा एवढी काळजी आता घेण्याची जबाबदारी ही मुख्यमंत्र्यांची आहे. केवळ त्यांच्या गटाचं आहे ते देखील त्याला मी पदावर बसवेन असं म्हणणं मला वाटतं फारसं संयुक्तिक ठरणार नाही. ठीक आहे विजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण लोकशाही मराठीशी बोललात, प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल. आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते विजय कुमार होते फोनलाईनवरनं आणि त्यांनी या राजीनाम्याच्या प्रकाराचं स्वागत तर केलेलंच आहे, मात्र इतकी टीका झाली म्हणून हा राजीनामा घेतला गेला आणि त्याच अनुषंगानं आता या पुढच्या काळात त्यांच्या जागी आणखी कोणी असा व्यक्ती येऊ नये मंत्रिपदी की ज्याच्यावर सुद्धा आरोप आहेत किंवा ज्याच्यावर सातत्यानं टीका केली जाते, जेणेकरून मंत्री ज्या पदावर येतील ती व्यक्ती ही आरोपहीन असावी किंवा त्या अनुषंगानं त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप नसावेत अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली आहे. मात्र हे प्रकरण आता माणिकराव कोकाटे यांना चांगलंच भोवलेलं आहे. आपल्या